आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। अशी जर बिनविरोध सर्व नगरसेवक कर्ज सरकारचे असतील सदरी पक्षांनी तर नियोजनाचा एवढा खर्च कशाने करता? हा जनतेचा जो घामाचा पैसा आहे, जो तुम्ही म्हणता आम्ही केलं, तुम्ही कुठे आले सगळे पैसे? हे सगळे पैसे जनतेचे टॅक्समधून आलेले पैसे आहेत तुम्ही, आणि तुम्ही मोठी हुशारी मारता की आम्ही सगळं केलं, आम्ही केलं। असे जर पैसे वाटून जर मतदारांचा जर हक्क हिसकावून घेत असाल तर त्या निवडणुकीचा अर्थ काय? त्यापेक्षा तुम्ही ही निवडणूक घेता डायरेक्ट तुम्ही सत्ता स्थापन करा ना। तुम्हाला काय बंधन आहे? तुम्ही सत्तेवर आहात, तुम्ही तुम्हाला आत्महत्या करता, तुम्हाला काय करता तुम्ही? हे असं काय उपयोग नाही। लक्षाची जो हत्या आहे संविधानाचा आपल्या घाला आहे, याला काही महत्व नाही। तुम्ही मग इलेक्शन घेऊच नका, जे आहे तुमच्या आमच्या घरात तुम्ही निवडून घ्या, तुम्ही बघा काय करायचं सामान्य माणसानी। दुसरा प्रश्न असा आहे की आता या मतदान म्हटल्यावरती हक्क असतो प्रत्येक नागरिकाचा, मात्र आता बिनविरोध निवडून आल्या कारणाने प्रत्येक नागरिकाचं मत देण्याचा कुठे ना कुठेतरी हा हिसकावून घेतलेला पाहायला मिळते राज्यात। तर एकंदरीत आपल्याला महाडमधून काय वाटतं, काय सांगाल? काय चाललंय? अंतर्गत आरोप चाललेला आहे ना, आम्हाला काय जनतेला मतदानाचा अधिकार ठेवणार आहे आणि ना कुठल्या दुसऱ्या अधिकारी करणार, हे जे बोलतील ते होणार आहे याच्या पुढे काय? हे बोलतील ते होणार आहे, हे सांगावं आणि हे करावं। कशाचे सर्व हात घालता तुम्ही? इलेक्शन घ्यायचं हात घालता कशासाठी? जनतेचा आंबा पैसा तुम्ही उद्यापट्टी करता, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? वाट लागून तर महाराष्ट्राची पूर्ण भाजपा पक्षाला काय सांगाल? काही भाजपाने असं धंदे बंद करा, बस करा, तुम्ही चिमगिरी लावा ना तुम्ही। हे असे तुम्ही उमेदवार खरेदी करताय, त्या धमकी त्या ब्लॅकमेल करताय, काय चाललंय? आमच्या तुम्ही यार काय घरी तुम्ही गावाकडे पण बोला, तुम्ही काय भरोसा आहे तुमचा? अजिबात बरोबर तुमच्या पक्षावर वाटलं तर मोदी काय ते करतील, सामान्य माणसं अशा होती की मोदी काय ते करतील, पण मोदीच्या काळात जर बसले जाते वाढले कुठे जाती वाढले, या टाइमाला काही गोष्टी असं बोलतो, हा तर कुठेतरी राज आहे। आज जो सामान्य मग निवडलेले उभे आले ते एवढे कोटी कोटी आणणार कुठं निवडणुकीला? हे तुम्ही जे काही उमेदवार गुंडखोरी करणारे जे मावाले स्टोर बोल हे कुठे तुमचे सत्य असलेले आणि 90% लोक तीच आहेत। कोणी सामान्य कुठे मावणे बोलतोय सत्तेवर? ज्याला खरोखर अभ्यास आहे असं कोण आहे? एकही नाही, कोण चोर आहेत? नगरपालिका म्हटल्यावरती तर बघायला गेल्यानंतर निवडणुकीचा हक्क असतो प्रत्येक नागरिकांचा, बरोबर। आता नागरिकांचा जो हक्क आहे निवडणूक मतदान करण्याचा तो कुठे ना कुठेतरी हिसकावला जातो। तर बिनविरोध निवडून येणं हे आपल्याला काय वाटतं महाडमधून काय सांगाल? बिनविरोध निवडून येणं चुकीचं मला वाटते। कसं काय ते पब्लिक मधून निवडून यायला पाहिजे। तर तो माणूस कसा आहे, तो कुठल्याही पक्षाचा असतो, शिवसेनेचा असो, तो भाजपचा असू दे, मनसेचा असो, तर अपक्ष काँग्रेसचा असू दे, तो कोण कसा आहे काय आहे तो पब्लिकने निवडून दिला पाहिजे। एखाद्या राज्यकर्त्याने दबाव आणून बाबा एखादे तो तिकीट मागायचे, हा तिकीट मागायचे, हे बरोबर नाही ना। नगरसेवक हा पब्लिक मधूनच आला पाहिजे, त्या मताचा तर मी आहे। काय सांगाल भाजपा पक्षाला, काय सांगाल? त्यांना काय सांगणार? ते सगळे मोठे मोठे लोक, बडे लोक काय म्हणतात, त्यांना काय बोलणार? देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांना काय सांगाल तुम्ही? हे असं व्हायला पाहिजे, पब्लिक मधूनच निवडून यायला पाहिजे। ठीक आहे, तुम्ही म्हणता काँग्रेसच्या काळामध्ये ते 27 आमदार जेव्हा आले होते असे ते म्हणतात निवडणुकीच्या राज्यात, हे अशी मी बातमी ऐकली, ती तेव्हाची आहे। आता तुम्ही काय आता तुम्ही पब्लिक मधून निवडून, तेव्हा लोकांना इलेक्शन मध्ये काय माहिती नव्हतं। आताच्या पब्लिकला सगळ्यांना इलेक्शन मध्ये काय, कोण माणूस कसा आहे काय हे माहिती आहे हो, त्याच्यामुळे पब्लिक मधून निवडून त्याचा आनंद जास्त आहे। बिनविरोध त्यामध्ये मजा नाही, असं हा तर असं माझं मत आहे। आपल्याला काय वाटतंय दादा, काय सांगाल? आम्ही काय सांगणार, काँग्रेसच्या राज्यामध्ये 40 वर्ष सत्ता भोगली, कधी अशी वेळ बघितली आली नव्हती, आता आम्ही कधी बघितलं पण नव्हतं। आज आम्ही एवढे लहानाची मोठ्या 50-54 वर्ष वय आहे माझं, पण आम्ही बघतोय ते आत्ताचं राजकारण म्हणजे एवढं घाणेरड्या पातळीचं राजकारण चाललंय की त्या राजकारणामध्ये म्हणजे आता एक पब्लिकच कंटाळले। आज आमच्या महाडामध्ये झालं व्यवस्थित झालं, पण एवढं ह्या मुंबई पुण्यामध्ये एवढी घाणेरडी परिस्थिती चालू आहे राजकारणाची, त्याला म्हणजे काय मदत नाही राहिली। म्हणजे भाजपवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील, कोणी असेल, कोण कुणाचा जीव घेते, कोण कुणाला फासावर चढवते, त्याला काय मजा आली ना। तर आता आमचं मत असं आहे, जे काय आहे ते पब्लिक मधून व्हावं। हे असं मशीनमध्ये घोटाळे पैसे दाबून याला दबाव करून त्याला काय मजा नाही। तो कुठे ना कुठेतरी हिसकावला गेलाय। बिनविरोध निवडून येणं हे कुठेतरी न पचणारी गोष्ट आहे, काय सांगाल? आपल्याला काय वाटतं एक महाराष्ट्रातले नागरिक म्हणून? सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतदानाचा अधिकार हा खरोखर म्हणजे राष्ट्रीय 150 कोटी
म्हणजे आपल्या सोयीस्कर ह्याच्यामध्ये जनतेला डावलून आपापले सोयीस्कर राजकारण बघून जनता त्याला त्या गोष्टीला कधी माफ करणार नाही. आणि हे जे सरकार चाललेलं आहे की ह्या आपण प्रत्येक ह्या आपण जे म्हणतो आपण ह्या पार्टीतून त्या पार्टीमध्ये जाणं, हे प्रत्येक जण जनतेचा जो कार्यकर्ता आहे ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला न जुमानता फक्त आपापल्या घरापुरतं राजकारण करणारे आता नेते मंडळी झालेले आहे. आणि हे सगळ्यात चुकीचं आहे. त्या अशी गोष्टी व्हायला नको पाहिजेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पहिल्यांदा जगासमोर मांडले पाहिजेत. ज्या भागानुसार प्रभागानुसार हे प्रत्येक गोष्ट आपल्याला जनतेसमोर हे सगळ्यांचे प्रश्न त्या वादानुसार नेते मंडळींनी समजून घेतले पाहिजे. अगदी माझा दुसरा प्रश्न असा आहे की भाजपा पक्षाला अर्थातच भाजपा पक्षामधले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय सांगाल? देवेंद्र फडणवीस एक व्यक्तिमत्व छान म्हटलं तर त्यांचे खूप आहेत, अभ्यास व्यक्तिमत्व आहेत. पण आता जर राजकारण म्हटलं भाजपा हा पक्ष सगळे नेते मंडळी आता म्हटलं तर फक्त एकत्र आलेले आहेत. त्यामध्ये BJP आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, बसपा आहे. म्हणजे प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक आता असा एक पक्ष म्हणून BJP म्हणून म्हणता येत नाही. प्रत्येक जण आपापले सोयीनुसार एकत्र सगळे येत आहेत. मग हे कुठेतरी जनतेला न पटण्यासारखं आहे. त्यामुळं शक्यतो सांगता येत नाही पुढे काय होईल. जनतेचे प्रश्न विचारात घेतले पाहिजेत, जनतेच्या भावना त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. एक प्रत्येक ठिकाणी जो कोणी व्यक्तिमत्व चांगला आहे, ज्याचं कार्य चांगलं आहे, त्या नेत्याला निवडून दिलं पाहिजे. हे जनतेने सुद्धा आता लक्षात ठेवलं पाहिजे. राज्यामध्ये जी परिस्थिती बघायला भेटते की बिनविरोध निवडून येणारे उमेदवार बघायला गेल्यानंतर प्रत्येक नागरिकांचा मतदानाचा जो हक्क असतो तो कुठेतरी हिसकावलेला पाहायला मिळतोय. आपण काय सांगाल एकंदरीत? म्हणजे इलेक्शन करून जे आपण वोटिंग देत होतो आता मतदानाचा हक्कच गेला. आता म्हणजे इलेक्शनच नाही, म्हणजे ह्यांचा गणतीतच धरला जात नाही. काही न करता उमेदवार जे ठरवून येतात, विरोधकांना काहीतरी करायचं, गप्प करायचं आणि आपल्या सीटा निवडून आणायच्या. आणि त्यामुळे काय होतंय, मधली विकास हा कुठं सांगणार आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तेच नगरसेवक निवडून येणार आणि त्यांचं सगळं वर्चस्व राहणार. या आपल्या जनतेचा उपभोग काय, फायदा काही नाही. जनतेचं शून्य, वोटिंगला किंमत नव्हतीच आणि आता तर काहीच नाही. अच्छा, पण आता राज्याचे मुख्यमंत्री भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय सांगाल? एकंदरीत जे आता बघायला गेल्यानंतर जे राजकारण चालू आहे तर या मुख्यमंत्र्यांना काय सांगाल या संदर्भात? हे जे आता बिनविरोध निवडून येत आहे म्हणजे योग्य वाटते की आपण मुख्यमंत्र्यांना काय सांगू शकाल? बिनविरोध केले, आता देश चालवायला दिलायच, आता महाराष्ट्र चालवायला द्या कोणाला तरी. हेच आता चालवायला देणं, ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर करणं हेच चाललेलं आहे आता. बिनविरोध निवडून येणं हे राज्यामध्ये आपल्याला कसं वाटतं? महाडमधून आपली प्रतिक्रिया काय असेल? बिनविरोध ही चूकच आहे. हा, जनतेचा काय अपमान झाला. अगदी जनतेचा अपमान झालेला आहे. हा, जनता जे काय निवडून गेली ते बरोबर. हा, बरोबर. बिनविरोध उमेदवार निवडून येत आहे तर एकंदरी नागरिकांचा जो हक्क असतो मतदानाचा तो देखील हिसकावण्यात आलेला. आपण काय सांगाल महाडमधून? हे चुकीचं आहे. हिसकावण्यात आलं. माणसाला अधिकार आहे मतदानाचा, तो मतदानाचा अधिकार हिरावण्यात आहे. हिसकावलं नाही पाहिजे, स्वतः आलंच पाहिजे सगळ्यांना मतदान. पण आता बिनविरोध निवडून आलेले उमेदवार या बाबत आपण काय सांगाल? मतदानाचा हक्क फिरवण्यात आलाय, मतदानच नाही. काय निवडणुकीला काही अर्थ नाही. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, माझे महाड, रायगड.